नमस्कार, माझं नाव पूर्वा भांडे पवार. माझं एज्युकेशन बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स झालं आहे. माझ्या मिस्टरांचं नाव रोहन पवार. ते स्कल्पचरमध्ये काम करतात. त्यांनी अनेक मीडियामध्ये काम केलं आहे. वेगवेगळे सब्जेक्ट हाताळले आहेत. लॉकडाऊन सिरीज, रिफ्लेक्शन, इमिग्रेशन, बॅलेन्सिंग. त्यापैकी माझं आवडतं काम म्हणजे रिफ्लेक्शन. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गॅलरी नंबर 1 25 एप्रिल ते 1 मेपर्यंत एक्झिबिशन सुरू आहे, तर नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रोहन पवार. गेली 8 वर्ष मी शिल्पकार म्हणून मुंबई येथे काम करतो आहे. माझं शिल्पकलेचं शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातल्या सावर्ड्यातील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट येथे झालं आहे आणि तसेच माझं फाउंडेशन कोर्स मुंबईच्या दादर येथील मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमधून झालेला आहे. कालपासून म्हणजे दिनांक 25 एप्रिलपासून ते 1 मेपर्यंत माझं एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीतल्या क्रमांक 1 या गॅलरीमध्ये होत आहे. आपण सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमधलं हे माझं 3रं प्रदर्शन आहे आणि एकल 2रं प्रदर्शन आहे. गेल्या 2 वर्षात आपण एका भयंकर महामारीला सामोरे गेलेलो आहोत आणि ते आपण अनुभवलेलं आहे. कलाकार असेल किंवा लेखक असेल, ते आपल्या कलाकृतीतून नेहमी आपण अनुभवलेल्या आठवणी दाखवत असतात. ज्या आठवणी आपण गोठवलेल्या असतात मनामध्ये, त्याचं प्रतिबिंब आपल्या कलेतून किंवा कवितेतून किंवा लेखातून उतरत असतं. मी देखील तेच केलेलं आहे. लॉकडाऊनच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं. स्थलांतर हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे स्थलांतर फक्त माणसंच करतात असं नाही आहे, तर पशु, पक्षी, प्राणी सगळ्यांनाच स्थलांतराला सामोरं जावं लागतं. स्थलांतराची कारणंसुद्धा अनेक आहेत. काही भूकंपग्रस्त असतात, त्यांना स्थलांतर करावं लागतं. काहींना नोकरीच्या निमित्ताने स्थलांतर करावं लागतं. काहींना सुरक्षित राहण्यासाठी स्थलांतर करावं लागतं. काहींना जातीय द्वेष किंवा वाईट टाकणे अशा जेव्हा घटना घडतात त्या निमित्ताने स्थलांतर करावं लागतं. काहींना रोजगारानिमित्त स्थलांतर करावं लागतं. अशी स्थलांतराची बरीच कारणं आहेत. तर आपण जे स्थलांतर ह्या काही 2 वर्षात पाहिलं आहे ती कोरोना काळातील महाभयंकर असं ती परिस्थिती होती आणि त्यात आपण पाहिलं की मजुरांचे प्रचंड हाल झाले आपापल्या गावी जाण्यासाठी वगैरे. तर मला ती गोष्ट फार भावली आणि मला असं वाटलं की या व्यथा किंवा समस्या आहेत त्या आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून दाखवाव्यात. आपण पाहिलं कोरोना काळात जेव्हा स्थलांतरं होत होती त्यावेळेस VIP लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती विमानाने इकडून तिकडे घेऊन जाताना आपण पाहिलं. तर काही ठिकाणी मजूर होते, त्यांना पायपीट करत जावं लागलं. प्रसंगी पोलिसांचा मार खावा लागला. तर काही ठिकाणी रेल्वे कमी पडल्या, बसेस कमी पडल्या. महाभयंकर असा जो रोगराईचा जो काळ होता ज्यामध्ये आपल्याला सोशल डिस्टन्स पाळणं खूप गरजेचं होतं, त्यातसुद्धा खूप गर्दीत रेटारेटीने बऱ्याच लोकांना प्रवास करावा लागला, ते सुद्धा सुरक्षेच्या कारणामुळे. तर माझ्या कलाकृतीतून मला तेच नेमकं मांडायचं होतं की जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एक बॅग आहे किंवा सुटकेस आहे, गाठोडा आहे. स्थलांतर करताना किंवा एका ठिकाणून दुसरीकडे जाताना आपल्याला ह्या गोष्टींची गरज पडते. तर ते मी असं दाखवलं आहे की व्यवस्था कुठेतरी कमी पडते. मागणी खूप आहे पण पुरवठा तेवढा होत नाही आहे. बॅगेचं झाकण लागत नाही आहे, बॅगेची चेन लागत नाही आहे किंवा गाठोडं फाटून त्यातून माणसं बाहेर पडतात किंवा वस्तू बाहेर पडतात. म्हणजे आपण जेव्हा या लॉकडाऊनच्या वेळेस जे काय अनुभवलं की आपण नागरिक म्हणून कुठेतरी चुकीचं वागलो किंवा सरकार म्हणून कुठेतरी कमी पडलो, ह्या चुका वारंवार होऊ नये हा मागच्या या कलाकृतींचा हेतू आहे. म्हणजे पुन्हा कधी जेव्हा अशा लॉकडाऊनसारख्या समस्यांना आपण सामोरं जाऊ तेव्हा मला वाटतं आपण या सर्व ह्या कलाकृतीतून बोध घेतला पाहिजे. प्रत्येक कलाकृती आनंद देणारी असतेच, पण मला वाटतं यातून आपण काहीतरी बोध घेऊन समजा ही कलाकृती 20 वर्षानंतर 50 वर्षानंतर पाहिली जाईल तेव्हा आपल्याला हा काळ आठवेल की हे लॉकडाऊनच्या वेळेस केलेलं काम आहे. त्यावेळेस काय परिस्थिती झाली, उद्भवली, त्यावर मला वाटतं उहापोह होईल, चर्चा होती आणि ह्या घटना घडू नये यासाठी प्रयत्नसुद्धा केला जाईल. माझ्या कलाकृतीमागचा हाच मूळ हेतू आहे. तसंच याबरोबर या प्रदर्शनात मी काही माझा जो आवडता विषय आहे रिफ्लेक्शन,
ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर रिफ्लेक्शन फक्त प्रत्येक माणसाला आपलं प्रतिबिंब बघायला आवडतंच. आणि मायग्रेशनचा विषय जो मी मांडला आहे त्यासोबत मायग्रेशन फक्त मनुष्य करतो असं नाही आहे. आपल्याकडे काही वेगवेगळ्या देशातून पक्षीसुद्धा स्थलांतर करताना आपण नेहमी बघतो दरवर्षी की त्यांचा एक ठराविक काळ असतो. त्यावेळेला त्यांचं मायग्रेशन म्हणजे स्थलांतर होत असते. उडत उडत कैक मैल दूर उडत उडत आपल्या मुंबईतील काही खाड्या आहेत किंवा भारतातील काही ठिकाणं आहेत, समुद्रकिनारे आहेत, त्या ठिकाणी येत असतात. त्यांचं रिफ्लेक्शन मला ते भावलं आणि ते माझ्या कलाकृतीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तसं पाहिलं तर रिफ्लेक्शन हा जो सब्जेक्ट आहे जो ड्रॉइंग करण्यासाठी सोपा आहे ते आपण एका लिनियर ड्रॉइंगमधून सहज दाखवू शकतो. पण हे माझ्यासाठी शिल्पकलेतून मांडणं चॅलेंजिंग होतं. कारण शिल्पकलेची जी माध्यमं आहेत ती फार कठीण आहेत आणि त्यांना आपण ह्या अशा नाजूक विषयांमध्ये अडकवणं हे थोडंसं चॅलेंजिंग होतं आणि मी तसा प्रयत्न करून पाहिला आहे. तसं पाहिलं तर मी मुंबईसारख्या शहरात राहतो. इथलं जीवन धकाधकीचं आहे. प्रत्येकाला कुठेतरी एक फुलस्टॉप हवा आहे, विसावा हवा आहे. प्रतिबिंब हा असा सब्जेक्ट आहे की जो माणसाला मन स्थिर करतो, विसावा देतो. कुठेतरी आपलं मन एका ठिकाणी थांबतं, बघतं, अरे वा, ती एक रिफ्लेक्शन इज एक फिलिंग, ती एक अनुभूती आहे. तिला आपण हातात घेऊ शकत नाही किंवा साठवून ठेवू शकत नाही. पाण्यात पडलेलं प्रतिबिंब वाऱ्याच्या हिलकाव्याने ते बदलत राहतं. काही वेळेला ते अगदी जसं मिरर इमेज म्हणतो आपण, असं स्तब्ध असतं, शांत असतं. काही वेळेला ते त्याचे व्हायब्रेशन असतात. जसं पाण्यावर वाऱ्याचा वेग होईल तसं त्यामध्ये त्यात थरथर जाणवते, सौम्य थरथर असते. काही वेळेला ते पाण्यासोबत हेलकावे खात असतं. हे बघताना खूप सुखावं असतं आणि मला वाटतं हे आपल्याला एक मनाला आपल्या शांत करणारा आणि थोडंसं रिफ्रेश करणारा हा सब्जेक्ट आहे असं मला नेहमी वाटत राहिलं आणि मी तो सब्जेक्ट पुढे पुढे करत राहिलो. आणि पाहूया, यानंतरसुद्धा मी ह्यावर काम करणार आहे आणि माझी इच्छा आहे आपण या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी. धन्यवाद. रोहन पवार, ये नए होनहार शिल्पकार को मैं काफ़ी बरसों से जानता हूँ. मुझे पता है वो हमारे विभाग में दाखला लेने के लिए आया था, लेकिन दुर्भाग्यवश उसका प्रवेश नहीं हो सका. लेकिन मैं समझता हूँ उसने एक मायूस ना होते हुए उसने सावर्डे स्कूल ऑफ आर्ट जैसे एक छोटी स्कूल ऑफ आर्ट में अपना दाखला करवाया और अपनी शिल्पकला अध्ययन का अभ्यास उसने वहाँ पे किया. और लगातार देख रहा हूँ मैं, बड़े कॉलेज में न पढ़ने के बावजूद भी उसमें काम करने की जो उम्मीद है, शिल्पकला को, शिल्प आकार को समझने की, शिल्प आकार को उजागर करने की जो उम्मीद है, वो उम्मीद उसने बरकरार रखी. जहाँ तक मेरा ध्यान है, मैंने मुंबई के हर प्रदर्शन में उसकी शिल्पाकृति देखी है और हर समय कुछ नया नया प्रयोग. उसकी विशेषता ऐसी बताई जाएगी कि धातु ये माध्यम को उसने पूरी तरह से न्यायित किया है. धातु शिल्प कैसा होना चाहिए, कितना हल्का फुल्का, ज़मीन पे संचार करने वाला, और ज़मीन की सतह जो है वो सतह के नीचे प्रतिमा का जो अंश है उस अंश को बाखूबी निखारने का प्रयास रोहन ने अपने काम में किया है, जो अपने आप में काबिल तारीफ़ है. जो चीज़ हमको सतह पे दिखती है और अगर वो सतह के भीतर किसी कारणवश अगर हमको दिखाई पड़े तो उसका वो रूप कैसा होगा, उस रूप को अपनी कल्पना शक्ति की तरफ से उसे निखारने का प्रयास जो रोहन का है, मैं समझता हूँ ये उसकी विशेषता है. और इस प्रदर्शन के माध्यम से उसने और भी अनेक प्रयोग करने की सोची है. ख़ास तौर पे उसने जो बड़े बक्से यहाँ पे बनाए हैं, वो बक्सों में पूरे अपने पुरातन समय के पिछले हिस्से से लेकर के अभी जनरेशन में होने वाले जो मॉडर्न किस्म की जो हमारे जो अभ्यास है, जो रीत है, उसको भी अपनाने की कोशिश की है. तो मैं समझता हूँ उसका भविष्य आगे उज्जवल है. इसी तरह का काम वो करते रहे, इसी तरह में अपनी चेतना और अपनी सृजन को बढ़ावा देते रहे और भी इससे अच्छे प्रयोग करें. उसको बहुत बहुत शुभकामनाएं.